हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पायरंटमध्ये. ओके, पहा डबल घेतो, डबल पुन्हा तुमचं स्वागत करतो. हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पायरंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, मी तुम्हाला यूट्यूबवर मोफत बुद्धिमत्ता पूर्ण कवर करून देत आहोत. ठीक आहे, या मोफत बुद्धिमत्ता सिरीजचं 30वं लेक्चर आहे, 13th. ठीक आहे, 13th लेक्चर आहे, 30वा लेक्चर आहे. आपलं चालू आहे वैवारी, हे चॅप्टर चालू आहे वैवारी. या चॅप्टरमधील हा तिसरा पार्ट आहे. आज किंवा उद्या वैवारी संपून जाईल. ठीक आहे, एकूण 3 ते 4 लेक्चर येईल. आज किंवा उद्या वैवारी संपून जाईल. यामध्ये या मोफत बुद्धिमत्ता या सिरीजमध्ये तुमचे मी एकूण 22 टॉपिक्स कंप्लीट करून देणार आहोत. 22 टॉपिक्स मी तुमचे कंप्लीट करून देणार आहोत. ठीक आहे, 22 टॉपिक्स कंप्लीट करून देणार आहोत. या 22 टॉपिक्सवर जवळपास 70च्या आसपास कमी जास्त 70च्या आसपास कमी जास्त 70 लेक्चर तुमचे असतील. यापैकी एकूण 9 टॉपिक कंप्लीट झाले आपले. हे 10वं टॉपिक जे वैवारी आहे चालू आहे आपलं. ओके, हे 22 एकूण 22 टॉपिक्स आहे. मित्रांनो, मी तुम्हाला मोफत बुद्धिमत्ताद्वारे तुमचं बुद्धिमत्ता मी यूट्यूबवरून कवर करता. ठीक आहे, इथे तुमचं बुद्धिमत्ता कवर होऊन जाते, काही प्रॉब्लेम नाही. पूर्णच्या पूर्ण बुद्धिमत्ता इथे तुमचं कंप्लीट होते. यासोबतच जर तुम्ही गणित माझ्याकडून शिकणार असाल तर तुम्ही माझ्या ॲपवरून तुम्ही शिकू शकता. ओके, ॲपवरून शिकू शकता गणित. ओके, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे आणि कमेंट बॉक्समध्ये पण लिंक पिन केलेली आहे. बॅचचं नाव आहे आउट ऑफ मॅथ. हे आहे बॅचचं नाव माझ्या, आउट ऑफ मॅथ्स बाय प्रवीण निकुरे. एकूण तुमचे 40 टॉपिक्स कंप्लीट करून दिला जाईल या बॅचमध्ये. 40 तुमचे टॉपिक्स कंप्लीट करून दिला जाईल म्हणण्यापेक्षा सगळेच्या सगळे लेक्चर्स अपलोड झालेले आहे. ओके, ॲपवर जाऊन तुम्ही चेक करू शकता, बॅच जॉईन करू शकता ज्यांना माझ्याकडून गणित शिकायची इच्छा असेल त्यांनी. ओके, तर 40 टॉपिक्स आहे, त्यावर एकूण 138 मी लेक्चर्स टाकले. 138 लेक्चर्स टाकले. प्रॉपरली सगळेच्या सगळे तुमची प्रॅक्टिस खूप करून घेतली. इथे मी अशी प्रॅक्टिस केली की ज्या घटकावर जास्तीत जास्त प्रश्न विचारते त्याचे मी जास्त लेक्चर्स ठेवले, जास्त क्वेश्चन्स टाकले. शेकडेवारीसारख्या टॉपिकचे मी जवळपास 600 की 650 क्वेश्चन्स घेतले. बघा, एवढे सारे. बाकीचे 200-300 क्वेश्चन बाकी अदर चॅप्टरचे मी घेतले. 150-300 वगैरे क्वेश्चन्स अदर चॅप्टरचे मी घेतले. एवढी सारी प्रॅक्टिस तुमची इथे करून घेतो आम्ही. ओके, एकूण 40 टॉपिक्स आहे. हे 20 टॉपिक्स आणि हे 20 टॉपिक्स, 40 टॉपिक्स. चला, हे माझे रिझल्ट्स आहेत. 3 रिझल्ट्स आहे आणि घटक नाही आहे, मार्क्स आहे. एकदा चेक करून घ्याल. नंतर आता आपल्या लेक्चरकडे वळू. वैवारी हे चॅप्टर चालू आहे. आतापर्यंत आपलं थेरी झालं होतं आणि टाईप वाईज क्वेश्चन चालू होतं आपलं. ओके, टाईप वाईज क्वेश्चनपैकी 15 टाईप झाले होते आपले. 16व्या टाईपपासून आपण सुरुवात करू. ओके, बघा, टाईप नंबर 16. 10 वर्षानंतर ए व बी यांच्या वयांचे गुणोत्तर 4:3 आहे. 15 वर्षानंतर त्यांचे वयाचे गुणोत्तर 7:4 होईल. लिहून घ्या पहिलं ए आणि बी. 4x आणि 3x. नंतर आहे पहिलं आहे 4x 3x आणि नंतर 7:4. हे असं करा. आता इथं किती लिहायचे ते सांगतो. बघा, हे 10 वर्षानंतर आणि 15 वर्षानंतर. तुम्हाला सांगितलं मी वर्षापूर्वी. ठीक आहे, वर्षापूर्वी आणि वर्षापूर्वी, वर्षानंतर आणि वर्षानंतर. असं जर असन दोन्ही संख्येची वजाबाकी करा. एकदा वर्षापूर्वी असन, एकदा वर्षानंतर असन, किंवा एकदा वर्षानंतर असन आणि एकदा वर्षापूर्वी असन, दोघांची पण बेरीज करा. ओके, चला, आता हे वर्षानंतर आणि वर्षानंतर आहे. याचा अर्थ हे दोघांची वजाबाकी. 10 - 15. मोठ्या संख्येतून लहान संख्या काढा. 15तून 10 काढा, 5 राहिले. म्हणून तुमचं ॲड होईल +5 वर्ष आणि +5 वर्ष. ओके, चला. ज्यांना कोणाला या रूटनी नसेल समजलं त्यांना पण सांगून देतो फास्टमध्ये, काळजी करू नका. बघा, हे तुम्ही इथं आज लिहिता. 10 वर्षानंतर मग तुम्ही हे असे 10 वर्ष काढताना आणखी खाली जाते, म्हणून थोडं आजलं थोडं वर लिहा. आज लिहा. ओके, 10 वर्षानंतर काढा.
प्लस 10 वर्षानंतर इकडे लिहितो, प्लस 10 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4:3 आहे, 4:3 आहे. नंतर काय म्हणताय, 15 वर्षानंतर हे 10 तर इथपर्यंत झालेच, आणखी थोडं वाढून द्या ना, म्हणजे हे झालं 15 वर्षानंतर प्लस 15 वर्षानंतर किती आहे गुणोत्तर, 7:4 आहे. जे आता बघा हे 15 आहे, हे 10 आहे, दोघांचा जर फरक काढतो म्हटलं, इथून इकडे जातो म्हटलं तर हे 15 वर्ष आहे, इथून इथं जातो म्हटलं तर हे 10 वर्ष आहे, इथून इथं जाऊन इथं जातो म्हटलं तर हे 5 वर्ष होते आणि हे 10 वर्ष होते. ठीक आहे, याचा अर्थ ह्या दोघांमध्ये गॅप आहे 5 वर्षाचा, प्लस 5 वर्ष प्लस 5 वर्ष. ह्या दोघांचा विचार करतो म्हटलं तर हे बघा आज सोबत विचार करतो म्हटलं तर हे पण फ्युचरमध्ये आणि हे पण, दोन्ही पण फ्युचरमध्ये आहे, परंतु ह्या दोघांचा विचार करतो म्हटलं तर हे पास्टमध्ये येते आणि हे फ्युचरमध्ये येते. ठीक आहे, फ्युचरमध्ये याचा अर्थ हे इथं एक्स लागन, इथं एक्स लागन, प्लस 5 आणि प्लस 5. ओके, आलं का, सेम असं झालं. ओके, चला आता वाटल्यास हे करून घ्या, तुमचा आन्सर काढून घेऊ आपण इथे. करा 4 चौक 16x, 3 7 21x, 16x आणि 21x दोघांची वजाबाकी करा. नेहमी काय येत आहे, 16x आणि 21x दोघांची वजाबाकी करा, हे ते 5x म्हणून 5x इज इक्वल टू 5 चौक 20 मायनस 7 5 35, 35 मायनस 20 करा, किती होते 35 मायनस 20 जे की तुमचे होते 15. इथून x इज इक्वल टू निघते 5 त्रिक 15 3, x इज इक्वल टू 3 निघले. मग तुम्हाला काढायचं आहे a चे आजचे वय काढायचे, a चे आजचे वय काढायचा. आता वर वाक्य वाचा, हे होते 4x. चला हे कधीचं आहे, 10 वर्षानंतरचं वय आहे. ठीक आहे, म्हणजे इथं जर आज असन, इथं जर आपण आज असन, हे आज असन तर 10 वर्षानंतरचं वय होतं 4x. यातून मायनस 10 जर केले तर हे आजचं वय निघते, आजचं वय. ओके करा, 4x मायनस 10, 4x मायनस 10 हे झालं आजचं वय याच ठिकाणी. म्हणून एचं आजचं वय आहे 4x मायनस 10. त्यामध्ये एक्सची किंमत टाकून द्या 3, 4 गुणला 3 मायनस 10, 3 चौक 12, 12तून 10 गेले 2, एचं आजचं वय 2. ठीक आहे, चला एचं आजचं वय 2 आपण काढलं आहे. नेक्स्ट टाईप नंबर 17, हा लास्ट टाईप आहे. त्यानंतर प्रॅक्टिस क्वेश्चन आपण घेऊन घेऊ. वडील व मुलगा यांच्या वयांची बेरीज 3 वर्ष आहे. ठीक आहे, इथे लिहितो थोडं, वडील आणि मुलगा. ठीक आहे, जेव्हा मुलाचे वय वडिलांच्या आजच्या वयाने एवढे होईल तेव्हा त्यांच्या वयांची बेरीज 70 वर्ष होईल. तर मुलाचे आजचे वय काढा. बघा, वडील प्लस मुलगा यांच्या वयांची बेरीज 30 वर्ष आहे. मी म्हणतो वडीलला व्ही मानतो, प्लस वडीलला फादर मानतो, प्लस बॉयला बी मानतो. ठीक आहे, दोघांची बेरीज आहे 30 वर्ष. ठीक आहे, जमलं, दोघांची बेरीज आहे 30 वर्ष. जेव्हा मुलाचे वय वडिलांच्या आजच्या वया एवढे होईल, म्हणजे किती होईल, जेव्हा मुलाचे वय हे बी वय जेव्हा एफ एवढं होईल तेव्हा त्यांच्या वयांची बेरीज 70 होईल, यांच्या वयाची बेरीज 70 होईल. ठीक आहे, चला करून घ्या. हा जर 70 आहे तर हा 70 मायनस एफ होईल, 70 मायनस एफ होईल. ठीक आहे, चला कोणत्या एकाला मायनस करा, एखाद्याला प्लस करा. ठीक आहे, चला पाहून घ्या इथे काय आहे, काय आहे तर बघा. एक डायरेक्ट ट्रिक सांगू का, मी आहे इथं वडील, फादर आहे, बॉय आहे, दोघांची बेरीज आहे 30 वर्ष. 30 वर्ष आहे. वाढत किती आहे इकडं, 70 वर्ष आहे, 70 वर्ष आहे. इथं वाढत किती आहे, दोघांमध्ये वाढत किती आहे पापायला, नंतर 70 आहे, सॉरी हो बरोबर आहे ना, 30 वर्ष नंतर 70 वर्ष, 30 वर्ष नंतर 70 वर्ष. वाढत किती आहे, एकूण इथे वाढत किती आहे, 40 वर्ष वाढत आहे, 40 वर्ष वाढत आहे. दोघांच्या वयांची बेरीज वाढत आहे 40 वर्ष. याचा अर्थ हा फादर आहे 20 वर्षांनी वाढला असेल, हा बॉय आहे तो 20 वर्षांनी वाढला असेल. फादर 20 वर्षांनी वाढला आहे आणि बॉय पण 20 वर्षांनी वाढला आहे. वडील आणि मुलगा दोनही बघा, दोघांचंही वय वाढेल तर समानच वाढेल ना. मी आज आहो, माझे वडील आहे, 5 वर्षानंतर दोघांचं पण 5-5 वर्षांनी वाढेल ना. माझं 5 वर्षानंतर वाढलं तर वडिलांचं पण 5 वर्ष वाढेल. ओके, तसंच फादरचं 20 वर्षांनी वाढलं, बॉयचं 20 वर्षांनी वाढलं, एकूण वाढले 40 वर्ष. दोघांची बेरीज जमले इथपर्यंत करा. आता फादर प्लस 20 करा, इथे ए प्लस 20 प्लस बॉय प्लस 20, बी प्लस
20 इज इक्वल टू 70. जमलं इथपर्यंत? हो. परंतु प्रश्नामध्ये एक वाक्य आहे, जेव्हा मुलाचे वय वडिलांच्या आजच्या वया एवढे होईल. वडिलांचं आजचं वय आहे एफ आहे. जेव्हा मुलाचं वय वडिलांच्या आजच्या वयाचे एवढे होईल, वडिलांचं आजचं वय एफ आहे, म्हणजे याचा अर्थ जेव्हा मुलाचे वय फादर एवढे होईल, हे जे बॉय B+20 आहे ना, ॲक्च्युअलमध्ये हे आहे फादरचं हे आजचं वय, तेवढं होईल तेव्हाच ही बेरीज 70 होत आहे म्हणताय. समजलं का इथपर्यंत? समजलं? पहा, हे आहे आजचं वय, हे आहे नंतरचं वय काही वर्षानंतर. जेव्हा वडिलांचं आजचं वय एवढं आहे, हे आजचं वय जेवढं वय वडिलांचं आहे तेवढंच वय मुलाचं जेवढं होईल, जेव्हा होईल तेव्हा ही बेरीज 70 येत आहे म्हणते. याचा अर्थ ही बेरीज 70 तेव्हाच येईल जेव्हा जे मुलाचं वय B+20 हे आहे ना, हे ॲक्च्युअलमध्ये फादरचं आजचं वय हे वय असेल. ओके, म्हणजे याचा अर्थ B+20 म्हणजेच एफ आहे. आता बेरीज करा, A+20 आपण हे A+20 लिहिले प्लस हे B+20 बॉयचे वय आहे ना, त्याच्याऐवजी फादरचं आजचं वय टाका. फादरचं आजचं वय एफ इज इक्वल टू 70. A+F+20 इज इक्वल टू 70. इथून निघते तुमचा 2F इज इक्वल टू, हे 20 तिकडं मायनस जाते, 50 निघते. इथून F इज इक्वल टू 25. F25 लिहा. F इज इक्वल टू 25. तुम्हाला विचारलं आहे तर मुलाचे आजचे वय काढा. ठीक आहे बा. F म्हणजे 25 आहे, या फादरची किंमत आहे 25 प्लस B ॲड केलं याच्यामध्ये, तेव्हा किती 30 होत आहे. याचा अर्थ दिसतंय का, जेव्हा B बरोबर इथं लिहितो, थोडंसं आपल्याला जागा नाही ना, म्हणून B बरोबर 30तून 25 गेले 5, B इज इक्वल टू 5. ओके, चला डायरेक्ट तुम्ही 25 प्लस 5 केली तरी 30 येते ना, म्हणजे याचा अर्थ B इज इक्वल टू 5. तर मुलाचे आजचे वय आहे 5, बॉयचे आजचे वय आहे 5. समजलं? चला कॅल्क्युलेशन करून घ्या वाटल्यास तुम्ही. मी वडिलांचं वय काढलं 25 प्लस बॉयचं वय आहे 5, आले का 25 प्लस 5 30. याच्यामध्ये दोघांमध्ये पण 20 ॲड करा, दोघांमध्ये पण 20 ॲड करा, तेव्हा याचं वय होतं आहे, बॉयचं वय होतं आहे 25. आलं? वडिलांचं जेव्हा हे आजचं वय आहे काही वर्षानंतर तेच वय 25च वय मुलाचं आहे. ओके, इथे पण 20 ॲड करा, 45. दोघांची बेरीज 70 येते का पहा. ओके, 25 प्लस 5 पहिल्या कंडिशनमध्ये दोघांची बेरीज 30 आहे, दुसऱ्या कंडिशनमध्ये 70 बरोबर आहे. ठीक आहे, चला दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय होत आहे, याचा अर्थ आपलं आन्सर बरोबर आहे. ओके, फादर 25, बॉय 5 वर्ष. नेक्स्ट, इथे क्वेश्चन संपले. आपण काय काय बघितलं, एक थोडं बेसिकनुसार थेरी पाहिली, त्यानंतर टाईप घेतले. आता प्रॅक्टिस क्वेश्चन घेऊ. ठीक आहे, प्रॅक्टिस क्वेश्चन घेऊ. ओके, चला प्रॅक्टिस क्वेश्चन. प्रॅक्टिस क्वेश्चन. चला पहिला क्वेश्चन नंबर 1. अमन आणि बालाच्या सध्याच्या वयाचे गुणोत्तर अनुक्रमे 4:5 आहे. ठीक आहे, अमन आणि बालाच्या सध्याच्या वयाचे गुणोत्तर अनुक्रमे 4:5 आहे. नंतर हा अमन आहे आणि हा बाला आहे. सध्याच्या वयाचे गुणोत्तर आहे 4:5. याला 4x मानतो, याला 5x मानतो. ठीक आहे. 8 वर्षानंतर जगनचे वय 28 वर्षे असेल तर बालाचे सध्याचे वय किती? थांबा, हे जगन नाही, अमन आहे ते. ठीक आहे, अमन आहे. 8 वर्षानंतर अमनचे वय 28 वर्ष आहे. हा जो अमन आहे याच्यामध्ये 8 वर्षे ॲड केले तेव्हा हे होतं आहे 28 वर्ष. ठीक आहे, 8 वर्ष ॲड केले. ॲक्च्युअलमध्ये इक्वेशननुसार हे 4x प्लस 8 होत आहे आणि याचीच किंमत त्यांनी 28 वर्ष सांगितली आहे. ठीक आहे, ज्याचीच किंमत सांगितली की याचंच वर्ष सांगितलं आहे 28 वर्ष प्रश्नानुसार. तर बालाचे सध्याचे वय किती? बालाचे सध्याचे वय तुम्हाला 5x काढायचे आहे. ओके, या इक्वेशनवरून तुम्ही एक्सची किंमत काढू शकता. इथे पहा, सांगतो काय म्हणताय. एक्झाममध्ये 8 वर्षानंतर आपण काय काढलं, अमनचं वय आज 4 वर्ष आहे, त्याच्यामध्ये 8 वर्ष आणखी ॲड केले ते याचं वय होतं आहे 4x प्लस 8 वर्ष होत आहे. परंतु प्रश्नामध्ये त्यांनी सांगितले
ॲक्च्युअलमध्ये त्यांचं वय आहे 8 वर्षानंतरचं 28. ॲक्च्युअलमध्ये आजचं वय प्लस 8 वर्ष ॲड केले ते हे होत आहे 28 होत आहे. ओके, हे झालं अमनचं वय. बस इथून एक्सची किंमत निघते 4x इज इक्वल टू 20, x इज इक्वल टू 4 25 5. बस झालं. मग तुम्हाला करायचं काय, तर बालाचे सध्याचे वय, आजचे वय, बालाचे आजचे वय आहे 5x म्हणजे 5 गुणला एक्सची किंमत 5, 5 5 25 लिहा. 25 कुठं आन्सर आहे इथे 25 वर्ष. ठीक आहे, ऑप्शन नंबर 2 इज युअर राईट आन्सर. अचे वय त्याच्या मुलाच्या 6 पट आहे. ठीक आहे, अचे वय त्याच्या मुलाच्या 6 पट आहे. लिहून घ्या, इथे लिहितो. इकडे तो क्वेश्चन ऑप्शन आहे ना, अचे आणि बॉय म्हणजे मुलगा, वय त्याच्या मुलाच्या 6 पट. मुलाच्या 6 पट, ज्याला चा लागते, मुलाला चा लागला म्हणून मुलाला किंवा बॉयला इथे मूल लिहितो ना, मूल आणि अ लिहितो. हा जो अ आहे आणि मुलगा. ठीक आहे, ज्याला चा लागते, मुलाच्या ज्याला चा लागते त्याला एक्स माना आणि अला दुसरा. 6 पट कोण, अ आहे 6 पट, 6x. चला, अचे वडील त्याच्यापेक्षा 40 वर्षांनी मोठे आहेत. अचे पण वडील आहे, अचे वडील, अचे वडील. ठीक आहे, अचे वडील त्याच्यापेक्षा 40 वर्षांनी मोठे आहे. म्हणजे बघा, याचं आहे, हे झालं अचं वय, त्याच्यामध्ये आणखी 40 ॲड केले तर हे निघत आहे अचे वडील. चलो ठीक आहे, त्यांचे एकत्र वय 118 वर्षे आहे. तर अचे वय किती? तिघांची पण बेरीज 118 म्हणताय. ठीक आहे, बेरीज करून टाकू. पहिलं घ्या 6x + 40, हे झालं पहिल्या व्यक्तीचं वय, प्लस दुसऱ्या व्यक्तीचं वय 6x, प्लस तिसऱ्या व्यक्तीचं वय x. ह्या तिघांची पण बेरीज 118 आहे. 118 आहे. तुम्हाला कोणाचं काढायचं आहे? अचे वय काढायचं आहे. याचा अर्थ तुम्हाला 6xची किंमत अची काढायची आहे. ठीक आहे, काढून घेऊ, काय हरकत नाही, काढून घेऊ. मग हे होतं तुमचे 6x आणि 6x एकूण 12x आणि हा x आहे 13x इज इक्वल टू 118. हे प्लस 40 आहे ना, तिकडे मायनस 40 जाईल, मायनस 40 म्हणून 13x इज इक्वल टू, इथून 40 काढून टाका. 8तून 0 गेला 8, 11तून 4 गेले 7, 13 13, 13 78, 13 5 13 चौक 52, 13 5 13 चौक 52, 13 5 65, 13 78, 6. x इज इक्वल टू 6. म्हणून तुम्हाला अचं वय काढायचं जे की 6x आहे. अचे वय आहे 6x, याचा अर्थ 6 गुणला एक्सची किंमत 6. 6 6 36 तुमचा आन्सर. ठीक आहे, 6 6 36 तुमचा आन्सर. अरे यार, एक्सची किंमत 6 आली ना, म्हणून 6 गुणला 6, 6 6 36 तुमचा आन्सर आहे. ठीक आहे, थोडं एक्स बरोबर काढून घ्या थोडं वय, कारण सगळं मिटलं आहे. 6 6 36. नेक्स्ट, राहुल हा सागरपेक्षा वयाने लहान आहे. पॉईंट बी नोटेड. पुरव हा सागरपेक्षा लहान आहे. ओके, पुरव व सागर यांच्या वयांची बेरीज एवढी आहे. जर सागरचे वय 48 वर्षे असेल तर पुरवचे वय किती? पहा, राहुलला मी आर मानतो, सागरला यस मानतो, पुरवला पी मानतो. ठीक आहे, पहिलं वाक्य सांगितलं तुम्हाला, राहुल हा सागरपेक्षा वयाने लहान आहे. राहुल लहान आहे सागरपेक्षा. पुरव हा सागरपेक्षा लहान आहे. सागरपेक्षा लहान आहे पुरव. ओके, हो, पा सांगतो, ज्याच्याकडे लहान असेल मग सागरपेक्षा लहान आहे ना, त्याच्याकडे नाही घ्यायचं. राहुल हा लहान आहे, राहुल केला. ठीक आहे, पुरव लहान आहे म्हणजे पी वाला लहान झाला आपला. ठीक आहे, जिकडे लहान टोक आहे तो लहान. नंतर काय म्हणते, पुरव व सागर यांच्या वयांची बेरीज 66 आहे. मी म्हणतो पुरव प्लस सागर दोघांची बेरीज आहे 66. मग काय म्हणताय 66. जर सागरचे वय 48 असेल, यापैकी याचे वय हे 48 आहे असेल, तर पुरवचे वय किती? पुरवचे वय किती? अरे वा, सोपीच आहे ना. पी प्लस सागरचे वय 48 इज इक्वल टू 66. इथून पुरवचे वय बरोबर 66 मायनस 48, म्हणजे पुरव बरोबर किती ते 8. हो, 16तून 8 गेले 8, धमकीला वापस 6तून 5 गेले 1, 18. बरोबर आहे ना. 8 8 16 हातचा 1, 4 2 6, 18 वर्ष. कुठं आहे का? 18 वर्ष. ठीक आहे, 18 वर्ष. 18 वर्ष. मला वाटतं हे एखादी, हा जो आहे ना PS
आर जो आहे ना हा आगाऊचा दिला आहे. आर जो आहे ना याचं काही काम नाही एक्झाममध्ये, आपल्या क्वेश्चनमध्ये काहीच काम नाही, तरी पण दिला आहे तो. असा पण डाटा दिलेला असतो बरं एक्झाममध्ये, ज्याचं काम नाही कारण परंतु तो डाटा दिलेला असतो. आता बघा इथं राहुलचं काहीच काम नाही क्वेश्चन काढण्यासाठी, आन्सर काढण्यासाठी राहुलचं काहीच काम नाही, तरी पण तो डाटा दिला आहे. का तर विद्यार्थ्याला कन्फ्यूज करण्यासाठी. तुम्ही ह्या गोष्टी नोट करा. 5 वर्षापूर्वी सविता आणि मालती यांच्या वयांचे गुणोत्तर 3:5 होते. ठीक आहे, 5 वर्षापूर्वी सविता आणि मालती यांचं आजचं वय आहे एवढं. ठीक आहे, लिहितो मी सविता आणि मालती. इथून 5 वर्ष -5 वर्ष गेलं तर त्यांच्या वयाचे गुणोत्तर आहे 3:5. 3:5 म्हणजे याचा 3x आणि याचा अर्थ 3x आणि 5 वर्ष 5x. आज सविताचे वय 20 वर्ष आहे. सविता ही आहे, तिचं आजचं वय आहे 20 वर्ष. ठीक आहे, 20 वर्ष असल्यास आज मालतीचे वय किती पाहून घेऊ. मी काय म्हणतो, सविताचं आजचं वय 20 वर्ष आहे, इथून 5 वर्ष मायनस गेलं तर हे निघतं याचं 15 वर्ष. 15 वर्ष सविताचं वय निघतं आहे 15 वर्ष. त्यांनी सांगितले 3x आहे. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ 15 वर्ष इज इक्वल टू 3x. म्हणून एक्सची किंमत आली 3 × 3 3 × 5 15 5. एक्सची किंमत आली 5. याचा अर्थ 5 वर्ष आधी हिचं वय 5 गुणला एक्सची किंमत आहे 5. 5 × 5 = 25. ठीक आहे, म्हणजे मालतीचं 5 वर्षाचं वय 25 वर्ष होतं. 25 वर्ष होतं, याच्यामध्ये आणखी 5 ॲड करा, आता होत आहे वय 30 वर्ष. ठीक आहे, चला आन्सर काय तुमचं 30. ऑप्शन नंबर बी इज युअर राईट आन्सर. नेक्स्ट दिसतंय, वडील आणि मुलगा यांच्या वयातील फरक a - b आहे. ओके, ठीक आहे. आणखी 10 वर्षानंतर त्यांच्या वयातील फरक किती? तेवढाच राहील ना. बघा, वडील आणि मुलगा यांच्या वयातील फरक a - b आहे. आणखी 10 वर्षानंतर त्यांच्या वयातील फरक किती? सेमच राहील a - b. ओके, हे का a - b आलं तर दोन व्यक्तींच्या वयातील फरक नेहमी समान राहतो, कधीही बदलत नाही. 10 वर्षानंतर म्हणा, 5 वर्षानंतर म्हणा, 10 वर्ष आधी म्हणा, 5 वर्ष आधी म्हणा, 3 वर्ष आधी, 4 वर्षानंतर सेम फरक राहतो. कोणत्याही दोन व्यक्तीमधील फरक नेहमी सारखाच राहतो. आन्सर तुमचं सारखंच आहे a - b. ऑप्शन नंबर 3 a - b इज युअर राईट आन्सर. नेक्स्ट, दोन भावांच्या वयांचे गुणोत्तर 7:4 आहे. मी म्हणतो एक आहे लहान भाऊ, एक आहे मोठा भाऊ. पहिलं मोठा घेतो. ठीक आहे, कारण की मोठा म्हटलं 7x म्हणजे मोठा भाऊ होते. मोठा आणि हे आहे लहान भाऊ. ठीक आहे, लहान भाऊ. 7x एकाचा आहे, दुसऱ्याचा आहे 4x. ठीक आहे, असून त्यांच्या वयांची बेरीज 66 आहे होते. दोघांच्या वयाची बेरीज झाली माझ्या मतानुसार 7 आणि 4 11x. त्यांनी सांगितली 66. ठीक आहे बा, इथून तुमचा एक्सची किंमत निघते 11 × 1 = 11 × 7 = 66. एक्स बरोबर 6 निघते. ठीक आहे, निघली एक्सची किंमत 6 निघली. मग तुम्हाला काय विचारले तर लहान भावाचे वय काय? लहान भावाचे वय आहे 4x, म्हणजे 4 गुणिले एक्सची किंमत आहे 6. 6 × 24 तुमचा आन्सर आहे. लहान भावाचे वय 24. ओके, 24 तुमचं लहान भावाचे वय 24 वर्षे. ऑप्शन नंबर 3. जर मोठ्या भावाचे विचारले असते तर हे 7x आहे. 7x म्हणजे 7 गुणला एक्सची किंमत 6. 7 × 42 मोठ्याचं वय. ठीक आहे, 42. क्वेश्चन नंबर 7. अजय व विजय यांच्या वयांची बेरीज 19 वर्ष आहे. अजय प्लस विजय यांच्या वयाची बेरीज आहे 19 वर्ष. विजय अजयपेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. कोण लहान आहे? विजय. ठीक आहे, मग अजय मोठा आहे. अजय - विजय इज इक्वल टू 3 वर्ष. ठीक आहे, अजय आणि विजय दोघांची बेरीज आहे 19 वर्ष. विजय अजयपेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. कोण लहान आहे? विजय लहान आहे. ज्याच्यासोबत पेक्षा लागते ना, सांगतो त्याला जागा ठेवायचं. विजय आणि नंतरचं जे वाक्य आहे लहानवालं हे त्याच्यासोबत लागते विजयसोबत. विजय प्लस शेवटचा शब्द लहान. ठीक आहे, त्याला लागते लहान. विजय लहान आहे म्हणजे अजय मोठा. ओके, इथून कोण घेईन कॅल्क्युलेशन? प्लस व्ही कटली मायनस व्ही कटली, a + a 2a होते इज इक्वल टू 19 आणि 3 21. म्हणून अजय इक्वल टू 11.11 10.5. ठीक आहे,
10.5 वर्ष म्हणजे 10 वर्ष 6 महिने. हा झाला अजय. मग तुम्हाला काय विचारलं तर अजयच विचारलं. ठीक आहे, मग अजय विचारलं 10.5 वर्ष. एक मिनटं, काही चुकतंय काय ते? समजा 19, 20, 21, 22, 22 आहे ना, बरोबर. हे दोघांची बेस 22 आहे आणि त्याच्या होते 2 भागा 11. ठीक आहे, अजयचे वय 11 वर्ष. ऑप्शन नंबर 3 11 वर्ष. ओके. मी म्हटलं विजयचं काढा, अजयचं भेटलं, अजयचं एवढं आहे तुमचं, मग याच्यामध्ये विजयचं काढायचं असेल तर किती निघते पाहून घ्या. हे प्लस 11 ना, तिकडे मायनस जाते. याचा अर्थ v इज इक्वल टू 19 मायनस 11, म्हणून विजय इज इक्वल टू 0.8. बरोबर आहे ना? हो 8 वर्ष. अजय 11 वर्ष आणि विजय 8 वर्ष. 25 मिनिटं झाले. शिरीन मारियापेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. ठीक आहे, शिरीन मारियापेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. ठीक आहे. 2 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर म्हणा किंवा प्रमाण म्हणा 5/6 होईल, तर शिरीनचे आजचे वय किती? ठीक आहे, इथं लहान कोण आहे पाहून घ्या. पहिलं शिरीन मारियापेक्षा लहान आहे, म्हणजे शिरीन लहान आहे. याचा अर्थ शिरीन लहान आहे मारियापेक्षा. समजलं इथपर्यंत? हे किती वर्ष पाहून घेऊ वाटल्यास, काही टेन्शन घ्यायचं नाही. 2 वर्षानंतर त्यांच्या वयांचे प्रमाण 5/6 वर्ष होईल. ठीक आहे, पाहून घेऊ, काय हरकत नाही. मी काय म्हणतो, लहान आहे म्हणजे एम मोठी आहे आणि एस लहान आहे, दोघांचा फरक आहे 3 वर्ष. ओके. 2 वर्षानंतर त्यांच्या वयांचे प्रमाण 5/6 होईल. कोणी पण एक घ्या, एक आहे 5 आणि दुसरी आहे 6 आहे. ओके. दोघांचं एकीचं 5x म्हणा, दोघींचं 6x म्हणा. हे 2 वर्षानंतर. 2 वर्षानंतर. ओके. 2 वर्षानंतरचं एवढं वय आहे. मी काय म्हणतो, फरक दिलाय त्यांनी 3 वर्ष. हा फरक कधी पण असो सेमच राहते. म्हणजे आज जेवढा फरक आहे 3 वर्ष, 2 वर्षानंतर पण फरक तेवढाच राहील. याचा अर्थ दोघांचा फरक आहे 6x - 5x होते 1x होते. 1x म्हणजे काय, दोघांचा फरक आहे. तोच फरक नेहमी राहते 3 वर्ष. हा झाला फरक. ठीक आहे. मग तुम्हाला कोणाचं विचारलं? शिरीन विचारलं. शिरीन म्हणजे हे लहानवाली शिरीन आहे. लहानवाली शिरीन म्हणजे हे शिरीन आहे, लहान एक्सवाली शिरीन. ठीक आहे, 5x आहे. हे 2 वर्ष आधी होतं. 2 वर्ष आधी एवढं आहे. 2 वर्ष आधी ना, हो 2 वर्षानंतर ना. 2 वर्षानंतर जर 5x असेल तर त्यातून 2 वर्ष आणखी काढून घ्या, तेव्हा हे आजचं वय. ठीक आहे, म्हणून x ची किंमत तुमची 3 आली. 5 गुणला x ची किंमत 3 - 2 इज इक्वल टू 3/15 2 गेले 13. आन्सर तुमचं 13. शिरीनचे वय 13. ज्यांना कोणाला नसेल समजलं, ज्यांना कोणाला समजलं नसेल त्यांच्यासाठी मी डबल करतो. पालिम घ्या. शिरीन मारियापेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. शिरीन लहान आहे याचा अर्थ मारिया मोठी आहे. m - s इज इक्वल टू 3 वर्ष. एवढं तुम्हाला समजलं का? मारिया मायनस शिरीन इज इक्वल टू 3 वर्ष. ठीक आहे. ओके. 2 वर्षानंतर त्यांच्या वयांचे प्रमाण 5/6 वर्ष. 5/6 वर्षांनी. इथं आज आहे, हे 2 वर्षानंतर प्लस 2 वर्ष ॲड केले, यांचं वय आहे 5/6. 5x आणि 6x. ओके. आता लहान कोण मोठं कोण पाहून घ्या. शिरीन लहान आहे म्हणजे याचा अर्थ हे वाली शिरीन आहे. ठीक आहे, मग हे कोणती? मारिया होईल. चला, मारिया होईल. तुम्हाला शिरीनचं आजचं वय विचारलं. हे शिरीन आहे, तिचं आजचं वय किती? इकडं प्लस 2 ॲड केले, वापस येताना -2 करावं लागेल, म्हणजे 5x - 2 ॲड करावं लागेल. बस झालं. हे झालं आजचं वय. इथून x कसं काढायचं ते तुम्हाला माहिती आहे का? आपण काढला होता ना. जर यांचा फरक जर आज 3 वर्ष आहे, 2 वर्षानंतर पण 3च वर्ष राहील, म्हणजे हे 2 वर्षानंतर पण हा फरक काढला, हा फरक इथे येत आहे, एक्सचा फरक येत आहे, तोच फरक सेमच राहील. आजचा 3 वर्ष जसा होता, आजचा 3 वर्ष इथं फरक आहे ना, तोच फरक आपण इथला फरक 1x काढला, 2 वर्षानंतर पण तेवढाच फरक राहील, x बरोबर 3 राहील. म्हणून इथून आजचं वय शिरीनचं 5 गुणला x ची किंमत 3 - 2, 5 त्रिक 15 - 2 13. आन्सर तुमचं 13. ओके. चला, क्वेश्चन नंबर 9. 29 मिनिटं झाले. राम व श्याम यांच्या वयांची बेरीज 37 वर्षे आहे. श्याम रामपेक्षा 5 वर्षांनी लहान आहे, तर रामचे वय काढा. ठीक आहे.
राम व श्याम यांच्या वयांची बेरीज 37. ठीक आहे. नंतर बाकी काय म्हणते, राम प्लस श्याम, फक्त एक थोडंसं याचं अर्थ होते राम प्लस श्याम 37 किंवा श्याम प्लस राम 37 सेमच आहे. ओके. श्याम रामपेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. बघा जो पहिला आहे ना तो लहान म्हणताय. ठीक आहे. म्हणजे श्याम लहान आहे, मग मोठा कोण असेल, राम. ठीक आहे. किती वर्षांनी लहान आहे, म्हणजे फरक आहे तोच 5 वर्ष. चला, याचा अर्थ हेच वाक्य इथे लिहितो, आर मायनस श्याम म्हणजे राम मायनस श्याम इज इक्वल टू 5 वर्ष. आणि सेम घ्या, राम प्लस श्याम 37 वर्ष, राम प्लस श्याम 37 वर्ष. ओके. तुम्हाला काय काढायचं आहे, तर रामचे वय काढा. ठीक आहे. हे मायनसचा श्याम आणि प्लसचा श्याम कटते, म्हणून 2 राम इज इक्वल टू 37 आणि 5 7 5 12 42. इथून राम इज इक्वल टू निघते 21. ठीक आहे. राम आहे 21 वर्ष. कळालं, राम आहे 21 वर्ष. तुमचा आन्सर आहे 21 वर्ष, 21 इयर्स. आपण इथे थांबून जाऊ. ठीक आहे. वयवारीचं आणखी एक लेक्चर येईल, उद्याचं शेवटचं लेक्चर आहे आणि आपण इथे उद्या आपलं टॉपिक संपून जाईल. ओके. थँक्यू.